अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये बदलापूरमधला दीपक पाठक हा पण त्या ठिकाणी होता. नेमकं तो त्या ठिकाणी काय काम करत होता, कशा पद्धतीचा त्याचा स्वभाव होता आणि काय नेमकं सूचना त्यांच्या घरच्यांना मिळाली हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत दीपकचे सगळे कुटुंब आणि शेजारी आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, तुम्ही कुठे राहता, किती वर्षापासून दीपकला ओळखता, कशा पद्धतीचा त्याचा स्वभाव होता? तो आमचा खूप जवळचा नातेवाईक आहे. माझ्या भावाचा मेहुणा आहे तो. आणि आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. खूपच मनमिळाऊ मुलगा आहे. आता 2 वर्षापूर्वीच त्याचं लग्न झालं. खूपच यंग आहे तो. कॅबिन क्रू म्हणून एअर इंडियामध्ये कामाला आहे आणि बरेच परदेश दौरे वगैरे करतो तो. ह्याचाच आम्हाला अभिमान होता की तो एअर इंडियामध्ये लागला आहे कॅबिन क्रू म्हणून. त्याच्याबद्दल प्रत्येकाला, समाजात असो परिवारात असो, प्रत्येकाला त्याच्याबद्दल एक आपुलकीचा भाव होता. नेहमी हसत राहणारा त्याचा चेहरा होता. आणि तो नक्कीच आम्हाला असं वाटतं की अजूनपर्यंत आम्हाला काही ऑफिशियली कळलेलं नाही आहे त्याच्याबद्दल, तर आम्ही अजून पण आशा ठेवून बसलोय की त्याचं काही बरं वाईट झालं नसेल. आणि त्याबद्दल म्हणजे आम्ही सर्वांनीच अपेक्षा ठेवल्या आहेत. त्याचे आई वडील आहेत, ते वृद्ध आहेत, त्यांना पण काही सूचना असं झालं न्यूज बघितल्यानंतर. आणि या सगळ्या माहिती आम्हाला न्यूज कळून कळत आहेत. आम्ही स्वतःहून एअर इंडियाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून काही माहिती मिळेल का, पण अशी अधिकारीरित्या अजून काय इन्फॉर्मेशन आम्हाला दिलेली नाही आहे. दीपक, तुमच्याबरोबर शेवटचं त्याचं बोलणं कधी झालेलं, कधी आलेला, कधी तुम्ही भेटलेले? तो परवा सकाळी इथून जेव्हा निघाला तेव्हा सर्वांना बाय बोलून, म्हणजे मी जातो नेहमी फ्लाईटवर, तसंच तो गेला. आज सकाळी पण त्यांनी घरच्यांना गुड मॉर्निंगचा मेसेज केला 11 वाजता की हॉटेलवरून तो निघतोय. कारण की त्यानंतर मग त्या प्रोसेसमध्ये त्याला फोन वगैरे जमा करणे किंवा काय, त्यानंतर कॉन्टॅक्ट नाही झाला. मग शेवटी डायरेक्ट 1:30 वाजता आम्हाला हे कळलं. तर म्हणजे सकाळचा मेसेज आणि 2 दिवसापूर्वी त्याचं बोलणं हेच आम्हाला आठवतंय. त्याचे त्या क्रूजवरचे किंवा विमानामधले काही मित्र वगैरे त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाय का, त्याचा फोन लागतोय का, कशा पद्धतीने आतापर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट आहे? कोणाचाच कॉन्टॅक्ट होत नाहीये त्याच्या मित्रमंडळींपैकी, त्याच्या विमानात असलेल्या क्रूपैकी. आम्हाला दुसऱ्याच एका म्हणजे त्याच्या मित्राकडून एक लिस्ट आली ज्यामध्ये सर्व कॅबिन क्रूची नावं आणि पायलटची नावं होती. तीच लिस्ट फक्त आम्हाला माहिती आहे की हे सर्व ऑनबोर्ड होते आणि म्हणजे एवढे लोक ऑनबोर्ड होते, एवढंच आम्हाला कळलंय. दीपकची माझ्यासोबत आता दीपकची बहीण देखील आहे. काय सांगशील, दीपकचा स्वभाव कसा होता आणि तो जेव्हा विमानात जायच्या अगोदर म्हणजे कधी तो निघालेला, कशा पद्धतीचं काय सांगून घरच्यांना निघाला? स्वभाव तो खूप म्हणजे शिक्षणाची आवड त्याला जास्त करून, सगळ्यांशी चांगल्या पद्धतीतच बोलायचा, चांगलाच राहायचा. त्याने कधी कोणाला वाईट असं बोललाच नाही. त्याची जिद्द होती, त्याला कॅबिन क्रू बनायचं होतं, तो बनला. त्यांनी प्रवासही केला 11 वर्षाचा त्याचा चांगला. आता आज काय हे असं नाही हे करता येते, मला सांगता नाही येते ते की आज काय झाला हा गोष्ट. असं घरातनं कधी निघालेला जाण्यासाठी? आणि निघालेला इथून घरातून परवा गेलेला तो अहमदाबादला. तिथे त्यांचा स्टे होता 1 दिवसाचा. मग आज त्याची फ्लाईट होती ती. तेवढंच माहिती होतं आम्हाला, बाकी काही दुसऱ्या गोष्टी माहिती नव्हत्या. बोलताना पण त्यांनी फक्त तेवढंच सांगितलं गुड मॉर्निंग आणि मी आता निघतो. फ्लाईटमध्ये जाण्याच्या अगोदरी काय कॉन्टॅक्ट? मी निघतोय म्हणून तेवढंच मम्मीशी बोलला, बाकी नाही कोणाशी काय बोलला. बाकी आमच्याशी म्हणजे बोलणं पण नाही झालं त्याचं काहीच. तुझं कधी बोलणं झालेलं? मी जास्त नव्हती बोलत त्याच्याशी, माझी मोठी बहीण जास्त बोलायची. त्या दोघांचं पटायचं. मी म्हणजे त्यांची बॉन्डिंग चांगली आहे बस. मी एवढी नव्हती. मम्मी वगैरे किंवा त्यांच्या सगळ्यांबरोबर कशा पद्धतीचा आतापर्यंत त्याच्याशी काय कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का? त्याचा फोन फक्त रिंग होतोय, कोणी उचलत नाहीये फोन. आता तो फोन कुठे आहे ते आम्हाला माहिती नाही. अगोदर लागत नव्हता, पण आता रिंग तरी होते त्याचा फोनची. आता पण उचलतच नाही, तर कसं कॉन्टॅक्ट होईल काय मला नाही समजत आहे कसं करायचं. त्याचे मित्र वगैरे कोणाचे नंबर आहे तुम्ही? त्यांचे कोणाचे नाही. एअर इंडिया कंपनी म्हणजे आम्ही कॉल केले, त्यांच्या कस्टमर केअरला पण कॉल करतोय, पण ते रिसिव्हच नाही करत आहे कोणी. पण मग कसं काय करायचं आता, उद्या जाऊन गेल्यावरच कळेल. मेसेज वगैरे दिलाय कधी यायचा काय? उद्या पोचायचंय त्यांनी फक्त एवढंच सांगितलंय आम्हाला सकाळी, बस. बाकी आम्हाला काहीच बोलले नाहीत ते. बरं, त्यांनी ऑफिशियली आम्हाला काहीतरी सांगितलं तरी पाहिजे ना की तो आहे का नाहीये, ते पण आम्हाला काहीच माहिती नाही. मला फक्त एकच बोलायचं की तो आहे तर आम्हाला फक्त सांगा, तो आहे म्हणून व्यवस्थित. आम्ही येतो त्याला घ्यायला, कसं पण असू द्या, मी आणेल. अजून कुठल्या म्हणजे या पद्धतीने तुम्ही सकाळपासून कॉन्टॅक्ट करतात, सगळं काय करतात, नेमकं इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी ही मोठी एकदम पाहायला गेलं तर मोठा प्रयत्न केलेला आणि मोठा जिद्द त्याची होती. जिद्द त्यांनी पूर्ण केली त्याची.
त्याला जे बनायचं होतं त्याने तो बनला. त्यांनी ती स्टेज पण त्याची सगळे क्लिअर करत गेला, हारला नाही. पण तो किती वर्षापासून करत होता आणि या साईडला किती वर्ष झाली तो? 11 वर्ष झाले त्याला. 11 वर्षापासून तो कॅबिन क्रूचं हे करतोय. बऱ्याचशा फ्लाईट केल्या, खूप फ्लाईट केल्या, जायचा प्रॉपर, यायचा व्यवस्थित. कधी त्याने अशा गोष्टी दाखवल्या नाही आम्हाला. बस एवढंच मी सांगेल. आणि मात्र म्हणजे नाही होते मला आता बोलायला. आणि आपल्याबरोबर काही शेजारचे देखील आहेत, ते या ठिकाणी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तुम्ही या ठिकाणी त्यांचे शेजारी आहात, अनेक वेळा तुम्ही भेटले असतील. कसा त्याचा नेचर होता आणि काय नेमकं सकाळपासनं इमारतीमध्ये या घरामध्ये काय परिस्थिती आहे? आम्ही आता एकत्र येऊन 22 वर्ष झाली. आम्ही लहानपणापासून एकत्र मोठे झालोय, सर्व एकत्र टाइम स्पेंड केलाय. खूप चांगला व्यक्ती होता, बोलून मिसळून राहणारा सर्वांशी. इन्व्हेस्ट तो आमच्या घरीच असायचा. लहानपणापासून शेजारी धर्म असला तो शेजारी धर्म जपायचा. तो घरीच असायचा, कंटिन्युअली घरी असायचा. नॉर्मली कंटिन्युअली घरी असायचा तो. आणि त्यामुळे आमचं नातं खूप जवळ झालेलं, म्हणजे एक रिलेशनशिप, एक शेजारी नव्हतं, एक फॅमिली म्हणून झालेलं आमचं नातं. दुपारी आज 3च्या दरम्यान तो प्रत्येक वेळी फेसबुकवर तो प्रत्येक वेळी फेसबुकवर अपडेट करायचा की मी या फ्लाईटला जातोय, त्या फ्लाईटला जातोय. त्यावेळी आज त्याने अपडेट केलं की ही फ्लाईट आहे, तर या फ्लाईटवर आम्हाला समजलं की असं झालं आहे. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर त्यांची मोठी बहीण देखील आहे. ताई, तू जास्त त्यांच्या संपर्कात होती. काय नेमकं त्याचा शेवटचा फोन कधी झालेला, कशा पद्धतीने? रात्रीच झाला. मला त्याला म्हणजे मी त्याला मेसेज केला होता. मी काल एका मंदिरात गेली होती, त्यांनी मला लाईक केलं होतं, क्लॅप केले होते. मी म्हटलं ड्युटीवर असेल म्हणून मी काही मेसेज नाही टाकला. आणि त्याला सकाळी पण मी गुड मॉर्निंग टाकलं. त्यांनी सीन पण केलं माझं. 11:09 त्यांनी मला सीन केलेलं आहे, मी बघितलंय ते. शेवटचं बोलणं तुझं कधी? नाही, आमचं बोलणं कसं आमचं मेसेजवरच असतं. कधी पोरांना त्याला भेटायचं असेल किंवा मग तो बोलतो मला ताई तू ये इथे बदलापूरला, मग मी यायची. आमचं असं काही नाही एवढं. म्हणजे तो घरीच नसायचा, तो असं फ्लाईटवरच असायचा. 2-3 दिवस जर समजा तो घरी येतो मग तेव्हा आम्हाला बोल. आता आम्ही सडनली 15 दिवसापूर्वीच आम्ही भेटलोय, राहिलोय एकत्र 4 दिवस. स्वप्न होतं इथपर्यंत पोहोचायचं. खूप माझ्या भावाने खूप कष्ट केले. आज आम्हाला खूप अभिमान आहे, खूप अभिमान आहे. तो अशा पावलावर चालला ना की त्यांनी एक जिद्द केली होती की मला कॅबिन क्रू बनायचं. आणि तेवढ्या याच्यात त्यांनी 15 दिवसापूर्वी सुद्धा एक एक्झाम दिली होती, त्याच्यात पण तो A1 मध्ये पास झाला होता. ते त्यांचे असतात कॅबिन क्रूचे काहीतरी एक्झाम, त्याच्यामुळे तो खूप छान मार्कांनी पास झाला होता. मला एवढा बोला की ताई मी पास झालेलो आहे, त्याच्यात पण मी खूप चांगले हे काढले. त्याला खूप खूप कष्ट घेतले. पण त्यांनी काही एअर इंडियाच्या कंपनीच्या कुठल्याही मेंबरशी तुमचं बोलणं झालंय का? त्याच्या मित्राचं काय नेमकं? आता जस्ट आले सगळं ही बघत होती. आता आमचे तर काय, आमच्या भावाला आम्हाला आता जावंच लागेल आणायला, कसाही असू दे. आई वडील तर दोघं आहे आम्हाला, तर दुसरा कोण भाऊ नाही. आम्ही दोघी बहिणीच आहे. मी मोठी, ही 2 नंबर, तो 3 नंबर. आता ही मुलासारखं हे जे काम करायचं ते आम्हालाच करायचंय शेवटपर्यंत, असो किंवा नसो, पण जावा लागणार आहे आम्हाला आमच्या भावाला घ्यायला. त्याची मिसेस पण आहे, पण ती आता नाशिकवरून निघालेली आहे. आता ती येऊपर्यंत मग आम्ही तोपर्यंत पुढे जातो. तुम्हाला कधी बोलवलंय तिकडे? काय असं निरोप? असं काही नाही. आता आम्ही तिकीट वगैरे आता हे करतायत सगळेजण. आपण जर पाहिलं तर जो अपघात घडला हा दुर्दैवी अपघात आहे. मात्र सकाळपासून त्याचा फोन लागत असल्याचं त्यांच्या घरच्यांनी सांगितलंय. उद्या दीपकला घेण्यासाठी हे जाणार आहेत, यांना बोलवलेलं आहे. नेमकं त्यावेळेला काय यांना नेमकं झालेलं आहे अजूनपर्यंत त्यांच्या घरच्यांना सांगितलं नाही. मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी परिसरातील जे तलाठी अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि घरच्यांशी या ठिकाणी ते देखील चौकशी करत आहेत, थोडी माहिती घेत आहेत. आणि आपण पाहू शकतो की हे अधिकारी जे आहेत ते तलाठी जे आहेत ते इकडचे तलाठी आहेत आणि हे या ठिकाणी आलेले आहेत. सर, काय सांगाल तुम्ही या ठिकाणी आलेले? काय आपण ते काय घडलं हे सांगू शकत नाही, मात्र या ठिकाणी आलेले त्यांच्या घरच्यांची चौकशी करतात ते. आणि आजूबाजूचे असतील किंवा परिसरातील असतील सगळेच जण जे आहेत ते यांच्या घरी जे आहेत ते पाठक यांच्या घरी सकाळपासूनच या ठिकाणी ज्या वेळेला ही बातमी कळाली तेव्हापासूनच या ठिकाणी त्यांच्या घरचे जे आहेत, आजूबाजूचे जे आहेत नातेवाईक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करत असल्याचं या ठिकाणी दिसून येते. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जी गर्दी जी आहे ती या ठिकाणी दिसून येते. सगळे त्यांचे घरचे मेंबर असतील, वडील असेल, आई असेल, हे देखील या ठिकाणी जे आहेत
ते या बसलेले आहेत. कुठेतरी अजून कुठली बातमी कळाली नसेल तरी देखील या ठिकाणी आपण पाहू शकता की त्यांच्या आजूबाजूचे असतील, नातेवाईक असेल, सगळे आलेले आहेत. एकंदरीत एअर इंडियाकडनं कुठनं तरी माहिती मिळावी अशा प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी केलं जात आहे. सध्या या ठिकाणी परिसरातील जे तलाठी आहेत ते पोहोचलेले आहेत आणि त्याबरोबर आपण त्याचे वडील बघू शकतात, आई बघू शकतो, त्यांचे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी सगळे त्यांच्या घरामध्ये बसलेले आहेत. सकाळपासून तो बेपत्ता असला तरी कुठं आहे असा प्रश्न जो आहे तो करतात. ते एअर इंडिया कंपनीला सकाळपासून यांचे घरचे जे आहेत म्हणजे ज्या वेळेला ही बातमी कळाली तेव्हापासून जे आहेत ते त्यांच्या कॉन्टॅक्ट करतायत, मात्र अजून देखील त्यांना कुठल्याच प्रकारचं माहिती या ठिकाणी मिळालेली नाही आहे आणि कुठल्याच प्रकारे माहिती दिली जात नाही आहे. मात्र उद्या जे आहेत हे पूर्ण कुटुंब जे आहेत ते पूर्ण कुटुंब या ठिकाणहून त्या एअर इंडिया कंपनीमध्ये जाणार आहेत आणि उद्या कसाही असो कुठेही असो आमचा भाऊ आम्हाला हवाच अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे ते दीपकची बहीण असेल किंवा त्यांचे नातेवाईक किंवा शेजारचे असतील हे सगळे करताना या ठिकाणी दिसून येत आहेत. आणि सध्या दीपकची पत्नी जी आहे ती नाशिकला राहत असून ती नाशिकवरनं या ठिकाणी येण्यास निघालेली आहे. मात्र त्याआधीच परिसरातील शेजारी असतील किंवा नातेवाईक असतील किंवा परिसरातील सगळेच नागरिक असतील जे दीपकच्या संपर्कात होते ते सगळे आता दीपकच्या घरी जमा होत या ठिकाणी दीपकची विचारपूस करताना आपल्याला दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन चरणसह सुनील जाधव, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.